रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची घटना आज आपण पाहणार आहोत. सत्य घटना आहे आणि घडलेली घटना आहे खानदेशामध्ये, म्हणजे धुळ्यातली. आता याच्या अगोदरही आपण एक घटना पाहिलेली होती, तुम्ही ऐकले का नाही माहीत नाही, पण एक महाराष्ट्रामध्येच तुम्ही किंवा वाचण्यात आली असेल तुमच्या. एक महिला होती, तिचं प्रियकर होता, म्हणजे लग्नातलं शाळेतलं प्रेम होतं त्यांचं. काही कालांतराने त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी लग्न झालं आणि त्या महिलेला 2-3 मुलं पण झाली. त्याच्यानंतर एक 5-10 वर्षांनी पार ती महिला 40शीत पोचल्यानंतर एका गेट टुगेदरच्या शाळेच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमात त्या दोघांची परत ओळख झाली आणि त्यांचं परत शारीरिक संबंध, प्रेमसंबंध तयार झाले. आणि मग त्या ह्या बाईने पहिल्या नवऱ्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा त्याला सोडून देण्यासाठी आपला 3 मुलं आणि नवऱ्याला मारलेलं होतं आणि त्या दुसऱ्या प्रियकरास बरोबर जाण्यासाठी तिने हे कार्यक्रम केला होता. तर तशाच प्रकारची ही घटना आहे. एक धुळे जिल्ह्यातील एक विजय नावाचा मुलगा होता. आता तो मिलिटरीमध्ये होता, म्हणजे त्याने स्वतःच्या कर्तृत्वावर आणि कष्टावर विश्वास ठेवून तो मिलिटरीमध्ये भरती झाला होता. आता मिलिटरीमध्ये भरती झाल्यानंतर सरकारी जॉब लागल्यानंतर शक्यतो घरचे त्याच्यासाठी मुलगी शोधत होते. पण त्याला जी मुलगी दाखवतील त्याला तो म्हणायचा की आत्ता नको, ही नको, ती नको. असं करून करून त्याने जवळजवळ मिलिटरीत भरती झाल्यानंतर सुद्धा एक 3 ते 4 वर्ष लग्नच केलं नाही. शेवटी घरच्यांनी त्याचं तिथं एका शेजारच्या गावात असलेल्या एका मुलीबरोबर, जिचं नाव होतं शारदा, तिच्याबरोबर ह्या दोघांचं लग्न लावून दिलं. आता त्याला संमती होती का नव्हती हा शेवटी संशोधनाचा विषय, कारण तो तर सहजासहजी लग्नाला तयारच होत नव्हता. पण तरी घरच्यांनी त्याचं एक 3-4 वर्षानंतर त्याचं त्या शारदाबरोबर लग्न लावून दिलं. आता शारदा चांगली होती, स्वभावाने चांगली होती. आता यांच्यात लग्न झाल्यानंतर एक 2-3 वर्षानंतर यांना 2 मुलं पण झाली. एक मुलगा आणि एक मुलगी झाली. आता मुलगी थोडी मोठी झाली, लग्नाला पण बरेच दिवस झाले, यांचा सुखाचा संसार चालू होता. अचानक असं याच्या रिटायरला, म्हणजे ह्या विजयच्या रिटायरला एक 6 महिने कमी असताना त्याने एक दिवशी तो गावाकडं आला आणि गावाकडं येऊन त्याने त्याचा मेहुणा, ज्याचं नाव होतं किरण, त्या किरणला फोन केला की तुझी बहीण जी शारदा आहे की बहिणीची तब्येत खराब झाली म्हणून. आता किरण तिकडे शेतात काम करत होता. तो तिथून घरून निघायच्या अगोदरच, म्हणजे त्याला उरकसपर्यंत, घरी येसपर्यंत लगेच दुसरा फोन आला की तुझ्या बहिणीची हे झालेली आहे, मृत्यू झालेला आहे आणि तिच्या अंत्यसंस्काराची तयारी चालू आहे, तू एकटाच ये आणि लवकर ये. आता किरणला हे काही समजा की तू एकटाच ये आणि लवकर ये, म्हणजे कारण तो आईवडिलांना सुद्धा घेऊन येऊ नको असा त्याचा अर्थ होता. पण त्याने ही गोष्ट त्याच्या आईवडिलांना आणि पाहुणेरावळ्यांना सांगितली आणि सगळे पाहुणेरावळे तिथे जमा झाले. तर तिथे गेल्यावर त्याला एक दृश्य असं दिसलं की ही त्यांची जी बहीण होती शारदा, तिच्या डोक्यावर एक जखम होती आणि तिच्या अंगावर सुद्धा काही हाणामारीचे, म्हणजे मारलेले तिला अशा जखमा होत्या. आता सगळे शक्यतो रडण्यात बिझी होते. हे सासरवाडीचे लोक आल्यानंतर म्हणजे हिच्या माहेराचे लोक आल्यानंतर शारदाच्या हिची जे विजयच्या आसपासचे जे लोक होते, आई वडील विजय, ही असे तिच्या मृतदेहापासून लांब लांब जाऊ लागले आणि विजय तर घरात जाऊन एकटाच बसला आणि आई वडील तिचे जे पाहुणेरावळे होते ते पण असेच त्या मृतदेहापासून लांब जाऊ लागले. मग ह्या माहेरच्यांना, म्हणजे शारदाच्या माहेरच्यांना एक डाऊट आला की नक्कीच आपल्या मुलीचा हत्या करण्यात आली, कारण त्यांच्या असं कानावर पडलं होतं आणि शारदाने सुद्धा त्यांना एकदा दोनदा अशी याची कल्पना दिली होती की तिचा पैशासाठी हिच्या सासरचे लोक हे छळ करतात म्हणून. मग यांनी जे किरण होता त्याने तिचं पोस्टमॉर्टम करायचं ठरवलं. तर मग त्यांनी पोलिसांना याची खबर दिली, पण पोलीससुद्धा काय ते जास्त सिरियसली घेईना. मग त्यांनी तिथल्या एका राजकीय अधिकाऱ्याला, राजकीय मोठा माणूस होता तो खानदेशातला, त्याला फोन केला आणि त्यांनी हे पोलीस PIला सांगून तिचं पोस्टमॉर्टमला तिची डेड बॉडी पाठवली. तर हे डेड बॉडी पाठवल्यानंतर त्या पोलिसांच्या तपासातसुद्धा ही गोष्ट आली आणि पोस्टमॉर्टमसाठी कळलं की तिच्या डोक्यावर एक हाणामारीची, म्हणजे मोठी अशी जखम झाली होती डोक्याच्या पाठीमागे आणि तिचा खूनसुद्धा हा गळा आवळून झाला होता.
त्याच्यामुळे मग पोलिसांनी तिथून पुढे तपासाची सूत्र फिरवली. मग जेव्हा हिला ज्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं होतं त्या दवाखान्यामध्ये अगोदर पोलिसांनी चौकशी केली. तर त्या पोलिसांनी सांगितलं की आमच्याकडे जेव्हा ही शारदा आणलं होतं यांनी पहिल्यांदा, तर तेव्हा तिचा मृत्यू झाला होता. पण तरी आम्ही तिच्या नवऱ्याला म्हणजे विजयला सांगितलं होतं की हिचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी हिला दुसऱ्या दवाखान्याने आणि पोलिसांना याची बातमी दे. पण त्याने तसं केलं नाही. त्याने पोस्टमॉर्टमला तिची बॉडी नेली नाही आणि पोलिसांनाही याची खबर दिली नाही. त्याने डायरेक्ट तिची बॉडी घरी आणली आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. आता त्यांची जी मुलं होती, पोलिसांना त्यांची 2 मुलं तिथं दिसली नाहीत. एक मुलगा आणि एक मुलगी होती. तर हे विजयक चौकशी केल्यानंतर ती मुलं त्याने संभाजीनगरला पाठवली होती. मग पोलिसांना थोडा डाऊट आलाच की यांनी काहीतरी. मग पोलिसांनी तिचं पोस्टमॉर्टम वगैरे झालं, त्याचा रिपोर्ट आला. त्यामध्ये ते हाणामारीतून ते निष्पन्न झालं की हाणामारीतूनच तिचा मृत्यू झाला आहे. मग पोलिसांनी विजयला आणि तिच्या आईवडिलांना अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी केली. तर ह्या चौकशीतून तिच्या मृत्यूचं कारण हे स्पष्ट झालं की तिला का मारली होती. तर ते झालं असं की हे विजयचं हे कॉलेजला असताना एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते आणि त्याला त्याच्याबरोबर लग्न करायचं होतं. पण त्या मुलीत काही त्याला म्हणजे त्यांच्या घरच्यांचं का होईना त्याला गोष्टीला विरोध होता. त्याच्यामुळे तो सहजासहजी लग्नाला तयार होत नव्हता. शेवटी त्या मुलीचं दुसरीकडे लग्न झाल्यानंतर याला कळलं का मग यांनी ह्या शारदाबरोबर लग्न केलं. आता सुखाचा संसार चालू असताना यांना मुलं बाळ झाल्यानंतर काही दिवसांनी मग लग्नाच्या एक 7-8 वर्षानंतर त्या मुलीचं आणि ह्या विजयीचं परत कुठून ना कुठून सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क झाला आणि दोघं एकमेकांबरोबर परत त्यांचं प्रेम प्रकरण लग्नाच्या मुलं झाल्यानंतर दोघांचीही लग्न झाल्यानंतर परत सुरू झालं. आता त्या विजयीचं त्या मुलीवर जास्तच प्रेम होतं लग्न झालेलं असलं तरी. आता त्याच्यामुळे तो तिच्यात खूप गुरफटला होता. जेव्हा तो इकडं सुट्टीला यायचा तेव्हा तिच्याबरोबर फिरायचा, तिच्या घरी जायचा आणि ते नेमकं त्याच्याबरोबर ज्या मुलीबरोबर त्याचं प्रेमसंबंध होतं तिचं पण लग्न होऊन तिचा नवरा वारलेला होता, म्हणजे ती विधवा होती. आता ह्या विजयला तिच्याबरोबर लग्न करायचं होतं. त्याच्यामुळं हा जेव्हा पण इकडे यायचा तेव्हा तिच्याबरोबर राहायचा, तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा, 1-2 दिवस तिच्या घरी जाऊन राहायचा. आणि ही खबर त्याची बायको ही शारदाला कळली होती. त्याच्यामुळे त्यांच्या दोघात भांडणं पण व्हायला सुरुवात झाली होती आणि ह्याच गोष्टीवरून तो कधी कधी त्याच्या बायकोला मारायचा. आता याची जी साक्षीदार होती ही त्याची 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि त्याच्यामुळं ज्या दिवशी ह्या विजयने आता त्याच्या रिटायरमेंटला एक 5-6 महिने कमी असताना ह्या बायकोचा म्हणजे आपल्या स्वतःच्या शारदाच्या बायकोचा मृत्यू म्हणजे मारायचं तिला आणि आपण रिटायर झाल्यानंतर त्या आपल्या पहिल्या प्रेयसीबरोबर लग्न करायचं असं त्याचं प्लॅनिंग होतं. त्याच उद्देशाने तो गावाला आला होता. त्याच्यामुळे तो जेव्हा आला तर ज्या दिवशी त्यांनी तसं प्लॅनिंग केलं होतं त्या दिवशीसुद्धा त्याने त्या सकाळपासूनच यांच्याबरोबर आदल्या दिवशी त्याने स्वतःची 2 मुलं दुसरीकडे म्हणजे ते काका त्याच्या मामाकडे तिकडे छत्रपती संभाजीनगरला तो सोडून आला आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच बायकोबरोबर त्याने काहीही क्षुल्लक कारणावरून भांडायला सुरुवात केली. आता दिवसभर त्यांच्यात भांडणं चालली होती. त्याने तिला हाणलं पण होतं, मारलं पण होतं, पण हा काही करून तिच्याबरोबर भांडत होता. आता दुपारच्या वेळेस त्याने कीटकनाशकाचं औषध एका याच्यात भरलं इंजेक्शनमध्ये आणि एक मोठा काठीने तिच्या डोक्याच्या म्हणजे लहान मेंदू असतो तिथं खाली त्याच्या डोक्यावर वार केला. आता डोक्यावर वार केल्यानंतर ती जागेवर बेशुद्ध झाली. याने ते कीटकनाशकाचं औषध तिला दिलं आणि मग हळूहळू तिचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर मृत्यू झाल्यानंतर 1-2 तासांनी त्याने कन्फर्म केलं की तिचा मृत्यू झाला आहे. मग याने तिथं शेजारच्या एका दवाखान्यामध्ये तिला ॲडमिट केलं. तर डॉक्टरांनी सांगितलं की तिचा मृत्यू झाला आहे. पण जेव्हा ते ॲडमिट करायचं होतं तेव्हा याने तिचा भाऊ जो होता किरण त्याला फोन केला आणि तुझी बहिणीची तब्येत बिघडली असं सांगून त्याला बोलून घेतलं. कारण त्याला माहीत होतं तो येसपर्यंत हिचा कसा मृत्यू झालेला असेल. आणि मग त्याने त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं की याला हे कर म्हणून पोस्टमॉर्टमला याची बॉडी नाही, पोलिसांना याची बातमी दे. पण त्याने तसं काही न करता डायरेक्ट घरी आणला आणि लगबगीने म्हणजे पटपट त्याने लगेच
मूळ अंत्यसंस्काराची तयारी पण केली होती. जेव्हा ही मुलीकडचे माहेरकडचे आले तिच्या, तेव्हा जवळजवळपर्यंत यांची जवळजवळ सगळी अंत्यसंस्काराची तयारी झाली होती. म्हणजे त्याचं असं प्लॅनिंग होतं की सगळं उरकून घ्यायचं आणि परत त्या आपल्या जी प्रेयसी होती तिच्याबरोबर जाऊन लग्न करायचं. तर मित्रांनो, ही अशी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर पण घडलेली आहे. आपण त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर सांगायचा उद्देश असा की काही कालांतराने तुमचं कॉलेजचं सुरुवातीचं प्रेम असतं कॉलेजमध्ये. आता काही काल तुमचं लग्न होतं, तिचं लग्न होतं, काहींचं एकमेकांबरोबर लग्न होत नाही. तर एक 8-10 वर्षानंतर यांचं परत प्रेम उफाळून येतं आणि परत त्यांना असं वाटतं की आपण जे केलं लग्न, म्हणजे ती तिच्या नवऱ्याबरोबर सुखी नसते, हा तिच्या बायकोबरोबर सुखी नसतो, शेवटी आयुष्यात सुखी कोणीच नसतं. पण नंतर यांना असं वाटतं की आता आपण दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केलं असतं तेव्हाच तर आपण सुखी राहिलो असतो. मग ते परत त्यांना असं वाटतं की आता आपल्या बायकोला मारलं पाहिजे, नवऱ्याला मारलं पाहिजे आणि आपण एकत्र आलो पाहिजे. पण हे चुकीचं आहे. आता हे विजयचं आणि त्याची पत्नी शारदा यांचं अगोदरच पटत नव्हतं. पण तरी ह्या शारदाने त्याच्याबरोबर कसा तरी संसार केला मुलांक पाहून. आणि जेव्हा तिचं जास्तच त्रास व्हायला लागला तेव्हा तिने घटस्फोटासाठी अर्ज पण केला होता. घटस्फोटाची प्रोसेस त्यांची न्यायालयात चालू पण होती. म्हणजे काही दिवसांनी ठीक आहे, तुम्हाला घटस्फोट मिळणारच होता, तेव्हा तुम्ही मोकळं होणार होता संसार करायला. पण असा एखाद्याचा जीव घेणं नक्कीच वाईट आहे. त्यामुळे ह्या घटनेतून आपल्याला एक तरी गोष्ट अशी कळते, तुमचं जे अगोदरचं काय प्रेम प्रकरण असेल ते तिथंच थांबवावं आणि लग्न झाल्यानंतर एकमेकांबरोबर हाय पदरी पडलं, कल्याण झालं, तसं या पथेप्रमाणे हाय त्या सुख मानून सुखाचा संसार करावा. तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा. रामकृष्ण हरी.